बीडमधून मराठा समाजाला डावललं जात असल्याचं सांगत राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी नाराजी व्यक्त केली आहे। मराठी समाजाच्या नेत्याला जिल्ह्यामध्ये मोठं पद मिळालं नसल्याचं सोळंके म्हणाले। तर तुम्हाला ओबीसी आणि इतर समाजानं मतदान केलं नाही का हे सांगा, असं आव्हान लक्ष्मण हाके यांनी सोळंके यांना दिलेलं आहे। तर फार थोड्या वेळा मराठा समाजातील व्यक्तीला राज्यमंत्रीपदापर्यंत या जिल्ह्यातून संधी मिळालेली आहे। परंतु त्या उलट जर पाहिलं तर नेहमीच या जिल्ह्यातून ओबीसी असेल, मागासवर्गीय असेल यांना प्राधान्यानं संधी देण्याचं काम झालेलं आहे। म्हणजे बीड जिल्ह्यातला विशेषतः मराठा समाज हा भरडला जातो असं माझं मत आहे। अहो, तुम्ही आमदार म्हणून निवडून गेलात, तुम्ही तिथं संविधानाची शपथ घेतली की मी महाराष्ट्रातल्या सर्व जनतेच्या उत्तरदायित्वाची तुमची शपथ आहे। एखाद्या जातीबद्दल अपपर भाव बाळगणार नाही, ममत्व बाळगणार नाही, संविधानाच्या बेसिक तत्वाप्रमाणे माझं वर्तन असेल। आणि तुम्ही म्हणताय माझी जात आडवी येते। प्रकाशराव साठीबुद्धी नाठी झाली म्हणतात, यामध्ये वावगं काही नाही। मंत्रिपदासाठी किती लाळ घोटापाने करताय राव, हे पटलं नाही प्रकाशराव आपल्याला। तुम्ही सांगा की ओबीसीनी तुम्हाला मतदान केलं नाही म्हणून एकदा जाहीर करा। येऊ घातलेल्या पंचायत राजच्या निवडणुकीमध्ये या प्रश्नाचं उत्तर आम्ही तुम्हाला देऊ।